हॅलो नमस्कार मंडळी, अपूर्वाई चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. तर आजचा व्हिडिओचा जे काही उद्देश आहे तो तुम्हाला टायटलवरनं लक्षात आलाच असेल. मी करते गुढीपाडवा GRWM म्हणजेच गेट रेडी विथ मी. विदाउट वेस्टिंग एनी टाईम मी स्टार्ट करते. तर माझ्या स्किनवरती काहीही नाही आहे, पण मी आता घेते जी मी कालच एक व्हिडिओ केलेला त्याच्यामध्ये मी जे सांगितले ते फॉक्सटेलचे ब्राईटनिंग व्हिटॅमिन सीचं सिरम. क्वांटिटी जास्त नाही लागणार आहे, टेक्स्चर साधारण असं आहे. सिरमची क्वांटिटी सुद्धा किती घ्यायची त्याला लिमिट आहे. स्मेल खूप मस्त आहे, टँगी स्मेल मस्त येतोय, खूप छान. ओके, ते झाल्यानंतर मी लावते सनस्क्रीन. सनस्क्रीन डेली लावणं गरजेचं आहे, वेदर तुम्ही बाहेर जावा अगर न जावा. सो स्किन प्रेपिंग ही तेवढंच महत्त्वाचं आहे बिफोर गेटिंग रेडी. सो हे जे सनस्क्रीन आहे ते पण आहे फॉक्सटेलचंच, आणि ह्याचाही रिझल्ट मला खूप छान आला. ओके, माझे मार्चमधले कुठले कुठले फेवरेट आयटम्स आहेत त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला त्याची मिळेल. सगळं स्किनमध्ये मुरेपर्यंत मी करते पटकन हेअरस्टाईल. तर मागच्यासुद्धा मी होळीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला हा आहे मेसी बन, इझिली कुठेही अवेलेबल होतो. मी हा ॲमेझॉनवरनं घेतला. मला जर लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. तर फ्रंट हेअरस्टाईल तुम्ही कशीही करू शकता. मी थोडीशी या स्टाईलने केली जी माझी फेवरेट आहे. ओके, साधारणतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी प्रेफर करते की मी बन घालेन, आणि तो थोडासा हायर बन असेल असं मला वाटतं, कारण की कमी उकडतं म्हणून. मागनं वेगळा शॉट घेऊन मी दाखवेन, आणि तर असं दिसतंय हे साधारण. फाय तर हे झाल्यानंतर आता मी ॲक्च्युली स्टार्ट करते फेस मेकअप. मी घेते स्विस ब्युटीचं हायलायटर. हे आहे रिअल मेकअप बेस. हे हायलायटर प्लस प्रायमर आहे, सो हायलायटर वेगळं वापरायची गरज नाही आहे इथे. ओके, तर अशा पद्धतीनं माझा बेस जो आहे थोडाफार जो प्री बेस आहे असं आपण म्हणूया तो झालेला आहे. तर मी लावलं व्हिटॅमिन सीचं सिरम, त्यानंतर सनस्क्रीन, आणि त्यानंतर स्विस ब्युटीचं हे रिअल मेकअप बेस म्हणून जे हायलायटर प्लस प्रायमरी येतं ते. आता ह्याच्यानंतर मी घेते कन्सिलर. तर हे जे 2 शेड्स आहेत ना LA प्रोचे, ते मी 2 शेड मिक्स करून लावते. हे क्विक मेकअप व्हावा म्हणून मी जे फाउंडेशन आहे ते पण आत्ताच लावून घेणार आहे, मग सगळं एकत्र छान ब्लेंड करणार आहे. तर मी इथे घेते एअर ब्रश फिनिश स्विस ब्युटीचं. हे याचा मॅट फिनिश जो आहे ना तो खरंच खूप अल्ट्रा जबरदस्त आहे असं मी म्हणेन. मी गेले कित्येक दिवस जेव्हा फंक्शन्स वगैरे असतात जेन्युइन तेव्हा हे वापरते, आणि ह्याचं जे फिनिशिंग आहे ना ते खूप अगदी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट सारखं येतं. मॅक वगैरेचे जे कसे फाउंडेशन्स आहेत ना सेम तसं ह्याचं फिनिश आहे. सो मला हे खूप आवडलं. तर हा मी थोडासा ओला केलेला जो स्पॉन्ज आहे, जो मेकअप स्पॉन्ज आपण म्हणूया, मेकअप ब्लेंडर आहे, त्याला मी सगळं छान ब्लेंड करून घेणार आहे. ॲक्च्युली अजून एक छोटं जे ब्लेंडर असतं ते येतं खास अंडर आयसाठी. त्याचा ॲश शॅडोचा ब्रश, आणि मी ब्लेंड करते हा जो पिंकवाला आहे तो, आणि हा डार्क जरासा पिंक आहे तो. की जेव्हा केव्हा मी मेकअप करायचे ना मला नेहमी प्रश्न पडायचा की आईज शॅडो जे असतात ते लावायचे कसे. तर त्याचं एक सिम्पल जी गोष्ट आहे मी जी शिकले ती आहे जे आपली ही जे साधारण हा जो भाग असतो ना तिथपर्यंत आपण आय शॅडो हा असतो तो लावायचा असतो, जो जरी आपण कुठलाही घेतला तरी. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेस आय शॅडो वगैरे पण घेऊ शकता, बट आता मी नाही तेवढं डिटेलमध्ये गेलेले. सेम विथ अनदर आय.
सो या मला जे सिम्पल हवं होतं ते झालेलं आहे माझं करून. आता मी काय करणार आहे, मला फक्त हा जो थोडासा हायलायटर मधला आहे ना, हा थोडासा थोडासा इथे ऍड करते, फार नाही, जस्ट थोडासा. आता आयब्रोज, व्हेरी इम्पॉर्टंट. आयब्रोज नाही केला तर सगळा मेकअप ऑलमोस्ट लाईक बेस्ट असल्यासारखा आहे. तर मी आय शॅडो पॅलेट मधलंच हा जो डार्क ब्राऊन आहे ना तो शेड घेते, फक्त माझ्या आयब्रोजचा जो ब्रश येतो वेगळा त्याने घेतलीये. तर खूप काळ्या आपण आय शॅडो जर वापरल्या तर ते खूप जास्त डार्क दिसते. अँड थोडंसं मी नंतर हाताने ब्लेंड करेन. तर आता सगळ्यात आधी मी ऍड करतेय लिपस्टिक टिंट स्विस ब्युटीचं. मी काल ह्याचं जे माझं फेवरेट केलं होतं काल मी जी मार्च फेवरेट व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी याचं लिंक वगैरे दिलेली आहे, तरी पण जर तुम्हाला हवी असेल तर मी ती देईन. तर माझं लिप आणि चिक्स स्विस ब्युटीचं लॉन्च झालेलं आहे. शेड आहे ॲपल रोज ॲपल. मी ॲड करते मस्कारा मॅब्लिन नॉकचा. अपर लॅशेसच आवडतात म्हणून मी लोअर लॅशेस जनरली फार करत नाही. त्यानंतर अगेन मॅब्लिनचा कलोसल बोल्ड आयलायनर. मेबलिनचा आयलायनर आहे ते जास्त बेटर आहे. थोडीशी जी रोज पावडर आहे लॅक्मेची माझी शेड आहे 01, जी आयवोरी फेअर येते ना ती थोडीशी आधी अप्लाय करणार आहे. आणि खूप झालेलं आहे. माझं जर लिप्सचा बेस करायचा होता माझा तोही झालेला आहे. आता मी थोडंसं जे ब्लशच्या ऐवजी ना मी हा जो केस आहे तोच मी लावते, मग ब्लशमध्ये ब्लेंड करते. ते माझ्याकडे ब्लश सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने माझं बेस झालेला आहे. आता मी जी मार्चची न्यू लिपस्टिक आहे ती लावते. पुढचा मेकअप करण्याच्या आधी मी घालून घेतली ज्वेलरी. मी हुडा ब्युटीची ही जी पिंक कलरची लिपस्टिक आहे, सॉरी पिंक कलरचं जे लिक्विड लिपस्टिक आहे ती लावते. आर्याने हे अर्धवट तोडून टाकल्यामुळे मला त्याची शेड नाही सांगता येते, बट खूप मस्त आहे रेग्युलर यूज पासून. सो या आय एम ऑलमोस्ट डन. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सॉरी माझं काजळ अप्लाय करायचं राहिलंय. काजळाशिवाय मी नाही जगू शकत. मी लावले लॅक्मेचं ब्लू कलरचं काजळ, थोडेसे ब्लूइश शेड आहे, मला खूप आवडली. बरं मी थोडंसं परत टचअप करते. सगळ्यात महत्त्वाचं सो येस माझं झालं आहे. मी आय एम रेडी नाव. छान असे तोडे मिळाले जे की ह्याला सूट पण होत आहेत. सो ॲक्च्युली मी ते ॲड करणार आहे, बट हे जरा मला जांभळे असे छान वाटले, सो एक छान असं तयार होईल असं मला वाटलं.
आय डोंट नो हाऊ इट्स लुकिंग, हाऊ इट विल लुक. तर बँगल्सही घालून झालेल्या आहेत आणि मला खूप आवडल्या, छान दिसतात एकाच एवढ्या घातल्या की इव्हन ह्याची सुद्धा गरज नाही आहे. बट ठीक आहे, आता असू द्या, मी त्या आधीच घातल्या. सो इट्स ओके. गुढीपाडवा GRW तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बाकीचे व्हिडिओही चेकआउट करायला अजिबात विसरू नका. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यातल्या काही प्रॉडक्ट्सची लिंक जी आहे ती मी दिलेली आहे. अर्थातच कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे हा, त्याच्यामुळे जी काही प्रॉडक्ट्स आहेत ते मी माझ्या मताने वापरलेली आहे. बरोबर जर तुम्हाला फूड ब्लॉग्स आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर त्या चॅनलची म्हणजे स्वीट फूडी ट्रॅव्हलर चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.